हे दोघा मिळून 1500 घ्या आणि नंतर तुमच्यात डिवाइड करा. आणि अभिजित आपणही या आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आपणही जाऊ नका, आपणही विकेट घेतलात. जी जी कामगिरी आपण केली ना संघ मालकाने त्याचा तुम्हाला बेनिफिट करून दिला. मॅच सुद्धा स्टार्ट होता. दादांना विनंती करते अभिजितला आपण 500चा कॅश प्राइज आहे. तसेच मयूरसाठी 250 आहेत आणि शैलेशचे 250 पेंडिंग होतं. दादांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप सुंदर. जाऊयात मॅच कडे. जिथे कॉम्बॉक्स मध्ये मी तुमच्या समोर जोडला जाईल. पहिला बॉल सुशांत मोकलच्या अगेन्स्ट डावखुरी हाताच्या फलंदाजाचा वार. बॉल पाठवला इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. एक्स्ट्रा खावा बॉडी लाईनच्या बाहेर. बॉल चालला सीमा पार. पहिल्याच बॉलवर धमाका चौकार. जाऊयात मॅच कडे. बक्षिसांची खैरात आजच्या दिवसामध्ये. सुशांत मोकलच्या आगे दुसरा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि इथून मात्र शॉर्ट पॉइंटला झेल देऊन फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज रोशन पाटील बॅक टू द डगआउट. च्या दिवसामध्ये आमचा डीजे वाला आमच्यावर नाखुश असेल. त्याला गाणी वाजवायला वेळच मिळत नाहीये. खरं तर आज मान्यवरांची मांदियाई मुख्य व्यासपीठावर पाहते आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंसाठी मोटिवेशन देण्यासाठी टोकन देण्यात येते. सातत्याने बक्षीस लावण्यात येते. आणि इथे मात्र बॅटिंग करत असताना टीम आपण पाहताय लक्ष्मी वीरभैरव वरेडी त्या संघासाठी खरं तर पारितोषिक आले त्यांच्या संघ मालकाकडून. नवनाथजी कोळी, सदाशिव कोळी, जानू कोळी आणि संपूर्ण वरेडी संघ त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात येते. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि बॉलिंग करत असताना प्रत्येक विकेटसाठी सुद्धा कॅश प्राइज असणार आहे. याची नोंद आपण घ्यायची आहे. बॅटिंग करत असताना टीम लक्ष्मी वीरभैरव वरेडी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना अद्वैत 11 दादर अर्थातच अजित पाटील, निलेश पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर एका बाजूने सदाशिव कोळी, नवनाथ कोळी, जानू कोळी यांचा संघ. आणि त्यांनी संघ घेण्यामागचं विशेष कारण आम्ही एका ओव्हरमध्ये नंतर तुम्हाला कळवू. कारण एक मोठी स्टोरी आहे ती सुद्धा आम्ही एका ओव्हर नंतर करू. जाऊयात मॅच कडे. 2 चेंडूंचा खेळ आपला धावफलकावरती धावा लागल्या. 4 विकेट आली. एक नौका फलंदाज कॅप्टन साजन कोळी कोलाट टाकल्या. कव्हरच्या दिशेने खेळून काढला इनसाइड आउट. वाईडिश लॉंग आपला प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. मयूर ठाकूर तिथे तैनात आहे. एक सिंगलच मिळेल. एका सिंगलला धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्यात. 5 गडी बाद झाला. एक तिथे पहिल्या बॉलवर चांगला फटका खेचला होता रोशन पाटीलनं थ्रू दी कव्हर्स. परंतु पुढचा फटका तशाच पद्धतीने खेळायचा होता. परंतु सुशांत मोकलला अनुभव हा फार आहे या खेळाडूकडे. त्याला माहिती आहे कसा विकेट काढायचा. यावेळेसचा बॉल स्लॉट मध्ये होता आणि तिथून मात्र बॉलला फेकून दिला डीप मिड विकेट सीमारेषा पार. फलंदाजाचा वार आदेश कोळीनं सुशांत मोकलच्या बॉलला केले गार. बॉलला पाठवलं सीमारेषा पार. षटकार. पुढचा बॉल कोला टप्प्याचा बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. एखादा वेगवान गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेव्हा बॉल अडवत असतो ना मित्रांनो त्यावेळेस त्याचा फिटनेस पहा. आणि हा खेळाडू सातत्यानं आपला फिटनेस जपत चांगला खेळ करत आला. उगाच रायगड भूषण पुरस्कारानं सन्मानित नाही. पुढचा बॉल या षटकातील शेवटचा. आकुट टप्प्याचा बॉल. बॅटची खडा. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. नॉन स्टॉप फरार. सीमा पार. शेवटच्या बॉलवर शेवट गोड. पहिल्याही बॉलवर चौकार आणि 6व्याही बॉलवर चौकार. धावा झाल्या 4च्या मदतीनं 15 धावा. खर तर बघा आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये एखाद्या स्पर्धेचं गीत ऐकत असतं. परंतु या संघाचं हे गीत आहे. मी सन्मान्य नितेशजी पाटील दादर यांना विनंती करतो. खरं तर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे व्यक्तिमत्व दादर गावचे नितेशजी पाटील आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरपूर्वक यावं. तसेच आपण मुख्य व्यासपीठावर पाहताय आर्या कलेक्शनचे सर्व आकाशजी कोळी. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या प्रेक्षक कमाल कॅचसाठी स्मार्ट वॉच असणार आहेत.
आणि त्यांचा सन्मान आता आपण मुख्य व्यासपीठावर घेतो. आर्या कलेक्शन मित्रांनो, आपण पाहतो हमरापूरला 3 बत्ती नाक्यावर दादाचं शॉप आहे आणि या विभागातील नाही तर पेण तालुक्यातील कानाकोपऱ्यातील ग्राहक त्यांच्याकडे येत असतात, कारण लेटेस्ट कलेक्शन जे काय आहे ना, सध्याच्या घडीला जे ट्रेंडिंग चालते ना, ते मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आर्या कलेक्शन. आणि आकाशी कोळी यांचा सन्मान आपण घेतो मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेचे विद्यमान सदस्य प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते. तदनंतर नितेशजी पाटील यांना विनंती करतो. मित्रांनो, खरं तर असं म्हटलं जातं एखादा माणूस चांगला शिकतो परंतु त्याला शिकवता येत नाही, परंतु हा माणूस असा आहे ना, जो शिकतो सुद्धा आणि शिकवतो सुद्धा, कारण ज्याच्या माध्यमातून जाणता राजा पोलीस अकॅडमी ही चालवली जाते. कित्येक विद्यार्थ्यांना पोलीस दलाचं प्रशिक्षण दिलं जातं. असे सन्माननीय नितेशजी पाटील यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेतो. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे नितेशजी पाटील सदरक्षणाय खल निग्रहणाय या ब्रीद वाक्यावर कामकाज करणारा आपला खाकीतला देव माणूस, वर्दीतला देव माणूस नितेशजी पाटील. पुढचा बॉल सूरज ठाकूर तयार. पहिला बॉल बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल दिशाहीन, पंचांनी वाईट घोषित केलाय. इट्स वेअर बॉल, अर्थात वाईटच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल 16 धावसंख्येवर. धावसंख्येची गती चांगलीच झाली. पुढचा बॉल लोब फुलटॉस कव्हरच्या दिशेना पाव प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर. पाव पॅक स्ट्रोक बॉल पाठवलाय स्वीपर कव्हर सीमा पार. पंच हिरामनजी भोसले सरांचा इशारा. दणदणीत चौकार. थँक्यू टीचर. आपण थोडं लक्ष देऊत मॅचकडे पुन्हा एकदा, कारण आज बक्षिसांची खैरात जास्त आहे. मॅचकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाहीये. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा डीप पॉइंट कडून बॉल बॅकवर्ड पॉइंट कडे निघतोय, परंतु एक सिंगलच मिळेल फलंदाज साजन कोळी. यंदाच्या घडला कविराज हा खेळाडू फार ट्रेंडिंगला. इंस्टाग्रामवर प्रचंड रील्स व्हायरल आहेत या खेळाडूच्या. आणि त्याचमुळे खरं तर नवनाथजी कोळी, सदाशिवजी कोळी आणि जानू कोळी यांनी आपल्या गावातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावं आणि आपल्या गावातील खेळाडू हा ॲज अ टीम कॅप्टन म्हणून हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये खेळावा म्हणून खरं तर या संघाची फ्रँचाईज खरं तर त्यांनी घेतली आहे. लक्ष्मी वीर भैरव वरेडी. पुढचा बॉल ऑन साइडला पुल केलाय आणि डीप मधना खेळाडू सुद्धा आलेत. अजय उर्फ भाई करणार नाहीये चुकी. बसल्यानंतर असं वाटलं होतं की बॉल षटकाराच्या दिशेने येतोय की काय, परंतु बॉल बॅटच्या टो एंडला लागला आणि इथे मात्र झेलबाद स्वरूपात फलंदाज बाद. अजय म्हात्रे भाईने झेल घेतलाय आणि भाईसाठी शुभेच्छा आल्यात करतात दादर गावातून. आणि त्यांच्या संघामध्ये खेळणारा मयूर ठाकूर याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा आल्या. संपूर्ण घोळवा गँग अर्थातच कुणाल पाटील, राम म्हात्रे, साहिल पाटील, महेश घासे, नियत घासे, अभिषेक पाटील आणि वंश म्हात्रे, संपूर्ण घोलवा बॉईज कडून अजय म्हात्रे आणि मयूर ठाकूर साठी फार शुभेच्छा आल्यात. आणि तसेच एक विशेष अनाउन्समेंट असेल मित्रांनो. खरं तर आपल्याला जर पंढरीनाथ चायची फ्रँचाईज हवी असेल, खरं तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध चाय अर्थातच पंढरीनाथ चाय, स्वाद प्रेमाचा जिव्हाळ्याचा चाय म्हणजेच आपल्या पंढरीनाथाचा. आणि या चायची जर आपल्याला फ्रँचाईज हवी असेल, एखाद्या गरजू व्यक्तीला जर ती फ्रँचाईजची आवश्यकता असेल, तर SC कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय सागरजी चव्हाण साहेबांकडून मोफत देण्यात येईल. बघा किती मोठं म्हणा. क्रिकेटवरच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या गावातील गरजू व्यक्तींना पुढे कसं नेता येईल याचं काम ते अगदी चोखरित्या पाहतात. दादांचं मनपूर्वक आभार. SC कन्स्ट्रक्शनचे सर्व सागरजी चव्हाण यांच्याकडून पंढरीनाथ चायची फ्रँचाईज आपल्याला मोफत मिळू शकते. आपण त्यांच्याशी जरूर संपर्क साधा. जाऊयात मॅचकडे. पहिला बॉल नवीन फलंदाज आर्यन कोळी बॅकफुटला गेले होते. बॅकफुट पॉईंट कडनं शॉर्ट पॉईंट कडनं खेळाडूला एक सिंगलच मिळेल, परंतु आर्यन कोळीसाठी सुवर्ण संधी आहे. त्यांचे मित्र करण कोळी यांच्याकडून प्रत्येक षटकारच आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
तर दुसऱ्या बाजूने साजन कोळी आहे आणि संपूर्ण वरेडी संघाचे जेवढे खेळाडू बॅटिंग करतील त्यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथं ऑलरेडी जमा आहे. सदाशिवजी कोळी, नवनाथजी कोळी, जानू कोळी आणि त्यांचा संपूर्ण वरेडी संघ हे सुद्धा आज बक्षिसांची खैरात करायला काही कमी नाहीत. परंतु बॉलिंग मार्कवर दादरगावचा वेगवान गोलंदाज सूरज ठाकूर, त्याच्या अगेन्स्ट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, बॉल बॅक ड्राईव्ह, टाळ्यांचा प्रतिसाद. मी म्हटलं होतं ना मागच्या षटकामध्ये एखादा वेगवान गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ज्यावेळेस बॉल फील्ड करतो ना त्याचं कौतुक नेहमी केलं जातं. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना बॉल तयार या षटकातील शेवटचा बॉल हा खोलात टाकला होता. लो फुल टॉस समोरच्या दिशेने उडवला, लॉंग ऑफ कडून बॉल वाईडिश लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतो. एक सिंगल कंप्लीट, 2चा प्रयत्न, 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. या 2 षटकांचा खेळ जमतो आणि धावफलकावरती धावा लागल्यात. 24 धावा, 24 ला गडी बाद झाले. 2 बॅटिंग करत असताना टीम लक्ष्मी वीर भैरव वरडी अर्थात साजन कोळी अँड कंपनी, तर बॉलिंग करत असताना अद्भुत 11 दादर सुशांत मोकल च्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपला पाहायला मध्ये. टीमला विनंती असेल अधिक टीम मीट नको आहे. 3 ओव्हरच्या नंतर ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक होईल तेव्हा तुम्ही टीम मीटिंग जरूर करा. आपला गोलंदाज रेडी ठेवा. येस बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं. आणि खर तर प्रेक्षकांसाठी आजच्या दिवसामध्ये सुवर्ण संध्या. आर्या कलेक्शनचे सर्व आकाशजी कोळी यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅच साठी ब्रँडेड वॉच असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये जो आपण पहिल्या दिवसापासून जे बक्षीस आहे जे सायकलचं की आपण प्रेक्षक कमाल कॅच घेतल्यानंतर नाव नोंदणी करण्याला कॉम्बॉक्स मध्ये या, परंतु आजच्या दिवसासाठी हे विशेष पारितोषिक असणार आहे. आपण ज्यावेळेस बॉर्डरलाईनच्या बाहेर आयवा कॅच घेताय, प्रेक्षक कमाल कॅच घेतल्यानंतर आपली नाव नोंदणी करायला या आणि आजच्या दिवसामधील जेवढ्या आयवा कॅच होतील ज्यांची नाव नोंदणी होईल त्याच्यामध्ये लकी ड्रॉ होईल आणि त्यामधून एक भाग्यवान विजेत्याला मिळेल आर्या कलेक्शन मधला ब्रँडेड स्मार्ट वॉच. धन्यवाद आकाशजी कोळी साहेब. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. बॉलिंग मार्कवर सुशांत मोकल उर्फ गोट्या तयार झाला, सामना करतोय आर्यन कोळी. खोलात टाकला होता मिनी हेलिकॉप्टर अलॉंग विथ अ कार्पेट, बॉल चाललाय लॉंग ऑनला. एक सिंगलच मिळेल डीप मध्ये. मयूर ठाकूर एक चांगल्या दर्जाचा फिल्डर. आम्ही नेहमी म्हणत असतो समालोचन करत असताना की एखादा चांगला फलंदाज प्रत्येक मॅच मध्ये रन्स करत नाही, एखादा चांगला गोलंदाज प्रत्येक मॅच मध्ये त्याला विकेट्स मिळत नाही, परंतु एखादा चांगला क्षेत्ररक्षक प्रत्येक मॅच मध्ये तुमच्यासाठी धावा रोखत असतो. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा अलॉंग दी ग्राउंड अलॉंग दी कार्पेट, गवताला गुदगुल्या करत बॉल लॉंग ऑफला सूरज ठाकूर कडे चालला. एक सिंगलच मिळेल. थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रमाणे धावसंख्येची गती पुढे चालली. धावफलकावरती धावा 2.2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 ला गडी बाद झाले 2. सुशांत मोकल वैयक्तिक दुसरं षटक हातात, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत. यावेळेसचा बॉल लॉफ्ट करायचा होता, फटका फसला. इथे मात्र कॉटन बॉलची संधी आणि संधीचं सोनं करायला हा खेळाडू चुकणारच नाहीये, कारण मोठा खेळाडू आहे आणि इथे मात्र मोठा मासा गळाला लावला. आर्यन कोळी बॅक टू द पॅव्हिलियन. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. उरणोळी गावाचा विस्फोटक फलंदाज अर्थातच अनिल पाटील सध्या फ्रँचाइज क्रिकेटमध्ये लक्ष्मी वीर भैरव वरडी संघासाठी खेळतोय. दुसऱ्या बाजूने साजन कोळी तळ ठोकून उभा आहे, कारण त्याला माहिती आहे शेवटच्या षटकापर्यंत मला राहणं फार आवश्यक आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावांची लयलूट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण आपण पाहत असतो कविराज ज्यावेळेस 5 षटकांची मॅच असते 4 गोलंदाज वापरले जातात. फारशा टीमकडे चौथा गोलंदाज हा स्ट्रॉंग नसतो, त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाचा एखादा प्रमुख फलंदाज एका एंडला तंबू ठोकून उभा असतो आणि इथे मात्र साजन कोळी नॉन स्ट्रायकिंग एंडला तंबू ठोकून उभा. चांगली बॅटिंग करतो आतापर्यंत 9 या धावसंख्येवर तो सुद्धा खेळतोय. तर दुसऱ्या बाजूने नवीन फलंदाज उरणोली संघाची रन मशीन अनिल पाटील आता लक्ष्मी वीरभैरव वरेडी संघासाठी कशी कामगिरी करतोय. अगेन सुशांत मोकल. पुढचा बॉल, ह्या वेळेचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल खाली राहिला. अनिलला अपेक्षित असणारा बाउन्स या बॉलवर मिळाला नाही. पडल्यानंतर थेट यष्टी रक्षकाला गाठणारा बॉल. धावफलकावरती धावा आतापर्यंत 26, जिथे गडी बाद झाले 3. या षटकाचा विचार केला तर सुशांत मोकलने अगदी कमी खर्च केला, 4 बॉलवर फक्त 2च धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल ऑन साइडला हुक केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. अजय बॉल खाली जातोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. साजन त्याला थांबवतो, कारण त्याला माहिती आहे ते एकच धाव कंप्लीट होईल
आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 27-27 धावा, 2.5 षटकांचा खेळ संपला. 17 बॉल आणि 27 धावा धावफलकावरती आपला पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक साजन कोई आपला पाहायला मिळतो. या खेळाडू कडे फार लक्ष असेल संघ मालकाचं आणि संपूर्ण वरेडी गावचं. आणि आज वरेडी गावचे बरेचसे समर्थक आलेत. यावेळेस फटका फसलाय. साजन कोईची विकेट इथून झेल ड्रॉप झालाय. यष्टी रक्षक आपण पाहायला मिळाला रोशन मोकल. तर सुशांत मोकल यांचे छोटे बंधुराज रोशन मोकल असं म्हटलं जातं ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करत असता यष्टी रक्षकाच्या हाती सर्वात सुरक्षित, परंतु त्याच्याकडूनच चुकी झाल्या. चुकीला माफी नाही. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक साजन कोळीचा जोडलाय झेल. आता हा साजन आता किती धावा काढेल याच्या उर्वरित 2 षटकांमध्ये हे मात्र आता पाहायला मिळेल, कारण येणारे 2 षटक 12 चेंडू आणि किती टार्गेट चेस करू शकेल किंवा किती टार्गेट जमा करू शकेल लक्ष्मी वीर भैरव वरेडी तत्पुरी मैदानाच्या आतमध्ये. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक. तीन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्यात 27. ड्रिंक्स ब्रेक या स्पर्धेचं विशेष आकर्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ड्रिंक्स ट्रॉली खर तर आपण पाहता ईव्ही व्हेकल. बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज अक्षय मांडलेकर हमरापूर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू अद्भुत 11 दादर या संघासाठी खेळतोय. अजित पाटील आणि निलेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघाचा संघनायक सुशांत मोकल उर्फ गोट्या. सुशांत मोकल हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये कॅप्टन भेटण्यासाठी सुद्धा एक मोठं नशीब लागतं, कारण हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला चॉईस कॅप्टन मिळत नाही. जर तो कॅप्टन दुसऱ्या संघाला नसेल हवा तरच मिळतो, परंतु एखाद्या खेळाडूवर सर्वच संघ मालक बोलत असतील की मला हा खेळाडू हवा आहे तर मात्र त्याचा लॉट्स केला जातो 16 संघांमध्ये. आणि सुशांत मोकल सारखा खेळाडू आपल्या संघामध्ये आपल्या संघाचा संघनायक संघाचा आयकॉन म्हणून मिळणं फार मोठी गोष्ट आहे. आणि खूप चांगला खेळ त्यांनी पहिल्या सत्रामध्ये केलाय. 2 षटकं टाकली, 18 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट. आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर खरं तर झेल ड्रॉप झालाय. बॉलिंग मार्कवर अक्षय मांडलेकर सामना करतोय. अनिल लो फुल टॉस. ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. दिलं होतं फलंदाजाला आमंत्रण, दोन्ही हाताने केलं स्वीकार. आमच्या अतिथी मंचाला मानवंदना देणारा सलामी ठोकणारा अनिल पाटीलच्या बॅट मधून इट्स अ ह्यूज, इट्स अ मायटी आउट ऑफ द पार्क सिक्सर. खरं तर हे गाणं आपण ऐकताय खरं तर लक्ष्मी वीर भैरव वरेडी या संघाचं हे टायटल सॉन्ग आहे. आपल्या गावातील खेळाडूंना कसं पुढे नेता येईल आणि आपल्या गावातील खेळाडू हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये कॅप्टन हवाच हा निश्चय मनाशी ठाम केला होता नवनाथजी गोळे आणि सदाशिवजी गोळे यांनी. आणि यंदाच्या हंगामामध्ये ॲज अ एक फ्रँचाईजचे ओनर म्हणून ते आता मुख्य व्यासपीठावर त्यांना आपण पाहता. आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास लक्ष्मी वीर भैरव वरेडी संघासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आम्ही नेहमी म्हणत असतो हे कॅश प्राइज नाही, हे आहे टोकन. इट्स अ टोकन ऑफ मोटिवेशन. यावेळेसचा बॉल लफकायचा होता, अंधाधुंद फटका, ब्लाइंड स्ट्रोक, प्लॅन मिस. यष्टी रक्षकांनी गोलंदाजाच या बॉल मध्ये इन ऍक्शन मध्ये आपला पाहायला मिळालं. आपण इन ऍक्शन ऑन स्क्रीन हा रिप्ले पाहताय. सायप्रीत लाईव्हचं दर्जेदार प्रक्षेपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताय मित्रांनो. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सायप्रीत लाईव्ह हे प्रशस्त असं युट्यूब चॅनल. त्या युट्यूब चॅनलचा तब्बल 1,32,000हून अधिक सबस्क्रायबर पाहायला मिळतात. पुढचा बॉल खाली राहिलाय, रनआउटची संधी. एका एंडला नाही तर दुसऱ्या एंडला थ्रो झाला, ओव्हर थ्रो. आणि तिथून मात्र डायरेक्ट हिट झाला असता तर खेळाडू फ्रेम मध्ये सुद्धा नव्हते, चित्र वेगळं असतं. परंतु इथे डायरेक्ट हिट झालेला नाहीये. रॉकेट थ्रो जरूर झाला, परंतु तदनंतर मात्र एक सिंगल कंप्लीट झाला. खेळाडूला दुखापत झाली असेल तर मैदानाच्या आतमध्ये पाण्याची नाही ओके आहेत.
बघा, हमरापूर विभाग प्रीमियर लीग खेळतो, त्यालाही माहिती आहे अशा छोट्या मोठ्या दुखापता मला तरी काही करू शकत नाहीयेत. हेच अक्षय मांडलेकर सांगतो. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर पुढचा बॉल निर्धाव, तदनंतर एक सिंगल. आता मात्र आपल्या लाईन आणि लेंथवर पुन्हा एकदा येतोय, कारण कर्णधारानं दिलेला कान मंत्र आता कुठेतरी काम येते असं म्हणायला हरकत नाहीये. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा साजन कोळी, ज्याला मागील षटकाच्या शेवटच्या बॉलवर जीवनदान मिळालं. आता हे जीवनदान सार्थकी लावेल का? आपल्या संघाचा संघनायक कॅप्टन कशा प्रकारचा खेळकरी. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे. खोलात टाकण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय गोलंदाज. आता मात्र अचूक लाईन, अचूक लेंथ हा हमरापूरचा अक्षय मांडलेकर वॅरी करत असताना आपला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी. क्रिकेटमध्ये फार महत्व आहे सी या अक्षराकार असं म्हटलं जातं, सी फॉर क्रिकेट. परंतु क्रिकेटमध्ये महत्वाची असते ते सी फॉर कमिटमेंट. आपल्या संघासाठी काय कमिट करताय? तर अक्षय कमिट करतोय की मी चांगली गोलंदाजी करेन. आखूड टप्प्याचा बॉल, मागचा पाय वाखवला होता, परंतु हा बॉल दिशाहीन. पंचांनी दंडित केलाय, कळवलंय आम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमावली मधला नियम क्रमांक 22, अर्थातच व्हाईट बॉल. आणि व्हाईटच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील. 35 धावा. हा सामना लो स्कोरिंग पाहायला मिळेल का हाय स्कोरिंग, हे आता मात्र उर्वरित 8 बॉलच आपल्याला सांगून जातील. कारण साजन कोळी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे ना, तोपर्यंत धावसंख्येचा पाऊस पडेल यात ती मात्र शंका नाही. खोलात टाकला होता ऑन साइडला, खाऊ कॉर्नरला बॉल आला, 1 बाउन्स. खेळाडू तैनात मयूर ठाकूर तिथं, आणि तो आहे म्हणजे चुकीला थारा नाहीये, एक चांगल्या दर्जाचा खेळाडू. सिंगल मिळते, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे चाललंय. 36 धावा. एक वेगळी चर्चा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकलीत. सवयत मॅच कडे षटकातील शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर ब्लास्ट होईल का? अनिल पाटील स्ट्रायकिंग एंडवर. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह अलॉंग दी ग्राउंड, बॉल समोर चालला लॉंग ऑफला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगलच मिळेल. आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या. 36 धावा, माफ करा 37 धावा. 36 आणि एक सिंगल, आणि 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. आता येणारे 6 बॉल, आणि या 6 बॉलवर कितपत मजल मारू शकेल बॅटिंग करत असताना लक्ष्मी वीर भैरव वर्डी. अजूनही संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. चला, अधिकतम टीम मीटिंग घेऊ नका, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी आहे. बॉलिंग टीम, पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटाच्या आत संपवणं अनिवार्य. अन्यथा जर 20 मिनिटाच्या अधिकचा वेळ आपण घेतला तर शेवटच्या 1 षटकामध्ये एक अधिकचा खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. म्हणजेच 38 सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडू. परंतु सुशांत मोकलच्या संघानं पहिली 4 षटकं अगदी वेळेवर संपवलीत, त्यामुळे त्यांना कोणत्या प्रकारची पॅनलाइज केलं जाणार नाहीये. बॉलिंग मार्कवर नौका गोलंदाज करण पाटील दाखल झाला. खर तर कव्या गावाचाच आहे, त्यामुळे संघाचा संघनायक सुद्धा आपण सुशांत मोकल पाहताय. त्या संघामध्ये त्याचा बंधू रोशन मोकल सुद्धा आपण पाहताय. आता त्याच गावातील करण पाटील, कारण सुशांतला माहिती आहे माझ्या गावातील खेळाडूंचा खेळ कसा. करण पाटीलला प्रचार करण्यात आले. वैयक्तिक पहिलं सांघिक, शेवटचा 5वा निर्णायक हाणामारीचा षटक, भैरवीचा षटक. बॅटिंग ट्रॅकवर अनिल पाटील. हो, एक्स्ट्रा खबरला बॉल उडवलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य, जणू काय क्रिकेटच्या पुस्तकातून एखादा फटका चोरावा ना, त्या प्रकारचा फटका कॉपी बुक स्टाईल. बॉलला पाठ ठेवलाय, डीप एक्स्ट्रा खबर बॉडी लाईनच्या बाहेर, सीमा पार. शेवटच्या षटकाची सुरुवात, धमाकेदार चौकार. आता प्रेक्षक वाट बघतात आमच्यापर्यंत षटकार कधी येतात, आणि तेव्हा आम्ही प्रेक्षक कमाल कॅच घेतो. कारण आर्या कलेक्शनचे सर्व आकाशजी कोळी यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅच साठी ब्रँडेड स्मार्ट वॉच. पुढचा बॉल लीव केलाय, सोडून दिलाय. करण पाटील आता दूरवर टाकण्याचा प्रयत्न करतोय, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल वाईड लाईनच्या गाईडलाईनच्या खूपच बाहेर आहे. वाईड लाईनला सुद्धा फार महत्व आहे. म्हणजे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो की मोजून मापून सर्व केलं जातं, परंतु कविराज आपण ज्यावेळेस गावात गल्लीत क्रिकेट खेळत असतो, वाईडची लाईन म्हणजे मिडल स्टंप पासून 1 बॅट, आणि पॉपिंग क्रीजची म्हटली की मिडल स्टंप पासून 1.5 बॅट, असा आपला गावठी अंदाज, गावठी मोजबाप. पुढचा बॉल चांगला बॉल आहे यावेळेसचा बॉल. करण पाटील लाईन आणि लेंथ वरना गुड लेंथ स्पॉट वरना उसळी घेणारा बॉल अनिल पाटील समजू शकलेला नाहीये. आता साजन कोळी बराच वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडवर राहिले, परंतु अनिल पाटीलने सुद्धा चांगली बॅटिंग केली. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आले, परंतु बरेचसे निर्धाव चेंडू सुद्धा या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक षटक गोलंदाज काहीतरी नाविन्य पूर्ण करण्याचं काम करतो. धावफलकावरती धावा 42-42.
यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा, चायनीज कट घेऊन बॉल शॉट थर्ड मॅनला, रनआउटची संधी. MS धोनी स्टाईल ना खरं तर प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवण्याचं काम सुशांत मोकलच्या माध्यमातून, परंतु तिथून बॉल निसटला कारण थ्रो रॉकेट थ्रो होता. बॉल कलेक्ट करणं तेवढंसं सोपं नव्हतं आणि सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मधीनं 43. अजूनही येणाऱ्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आता कॅप्टन आतापर्यंत काहीच प्रभाव पाडू शकलेला नाहीये. फक्त एक चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि किंबहुना त्याहून एखादाही मोठा फटका त्याच्या बॅटमधून अजून आला नाही. आता येणाऱ्या 3 बॉलवर काय कमाल करू शकेल. मैदानाच्या आतमध्ये श्वान पथक सुद्धा आपण पाहताय, ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सामन्याचा आनंद घेतात. आकुट टप्प्याचा बॉल, मागचा पाय वाकवत फटका सजवायचा होता जरूर. अनऑर्थोडॉक्स स्टाईलचा फटका, फॉलिंग स्वीपचे फटके सातत्यानं आपण आता आधुनिक टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय. परंतु असे फटके सजवत असताना तुमचं हँड अँड आय अँड हेड कॉर्डिनेशन हे प्रॉपर असणं फार आवश्यक आहे. जर ते ताळमेळ बसलं नाही ना तर हा फटका सजवणं फारसं सोपं नाही. आपण पाहतो ओपन क्रिकेटमध्ये फरदीन गाझी बऱ्याचदा हा फटका मारतो, परंतु त्यासाठी बरीचशी प्रॅक्टिस ते खेळाडू करत असतात. आता लास्ट 2 बॉल कशा प्रकारचा खेळ राहील. धावफलकावरती 43. यावेळेस बॉल पुन्हा एकदा सोडून दिला, परंतु यावेळेस पंच इंटरेस्टेड नाहीयेत. जरूर साजनला वाटत होतं का वाईड असेल की काय, परंतु हा बॉल निर्धाव चेंडू. आता मात्र टाळ्यांचा कडकडाट करंटसाठी, कारण पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर गोलंदाजानं काय कमबॅक केले. पुढच्या 4 बॉलवर फक्त 2 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक वाईडची अतिरिक्त धाव. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग फॉर टीम लक्ष्मीवीर भैरव वरेडी बॅटिंग करत असताना आपण पाहता. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल सुद्धा प्लॅन मिस. आता या पहिल्या सत्रामध्ये जास्तीचं काही करू शकलेला नाहीये. 30 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 43, गडी बाद झाले 3. आता विजयासाठी समीकरण. बॅटिंग करत असताना अद्वैत 11 दादर संघासमोर 30 चेंडू अर्थातच 5 ओव्हर आणि 44 धावांचं लक्ष असेल. खरं तर आपण पाहता मुख्य स्क्रीनवर सर्व प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर या स्पर्धेचा आनंद घेतात आणि संपूर्ण आमच्या आधारस्तंभाच्या बॅनर, ज्यामध्ये मान्य श्री वैकुंठदादा पाटील पुरस्कृत हमरापूर विभाग प्रीमियर लीग आपण पाहता आणि दादांचा बॅनर आपल्या मुख्य स्क्रीनवर. दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री, भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व, युवकांचे प्रेरणास्थान आणि पेण तालुक्याच्या तरुणावर ज्यांचा नेहमी यशस्वी हात राहिला असं वैकुंठदादा पाटील यांचा फ्लेक्स आपण पाहता. तसेच आपण स्क्रीनवर पाहता आमचं मुख्य एंट्री सर्व लाडके प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. आमचे कॅमेरामन हे क्षणचित्र टिपतात, त्यांचं सुद्धा मोस्ट वेलकम. सर्व प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेर, तर काही प्रेक्षक घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. आज वरेडी गावातील बरेचसे समर्थक पाहायला मिळतात, कारण वरेडी गावातील आज 2 संघ पाहायला मिळतात, ज्यामध्ये किमया अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी नितेश पाटील नाखवा यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूने लक्ष्मी वीर भैरव वरेडी सदाशिव कोळी नवनाथजी कोळी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूने दादरचे बरेच समर्थक. ज्यावेळेस अशी स्पर्धा असते ना मित्रांनो, हमरापूर विभाग प्रीमियर लीग 18 गावांना घेऊन चालणारी स्पर्धा, ज्यामध्ये विविध गावातील खेळाडू एका दिवशी खेळत असतात, त्यावेळेस आपल्या एखाद्या खेळाडूसाठी सुद्धा बरेचसे प्रेक्षक येत असतात, ज्यामध्ये आमचे दादर गावचे अजय म्हात्रे आणि मयूर ठाकूरसाठी संपूर्ण गोलवा गँग मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. सोनखारवरून बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन जोडले जातात. उर्नोलीवरून सुद्धा बऱ्याचशा शुभेच्छा येतात. रावेवरून सुद्धा मागच्या मॅचमध्ये आपण मंदार धाडवेसाठी शुभेच्छा पाहिलं. तर प्रत्येक गावातून आपल्या आवडत्या खेळाडूंसाठी आणि आपल्या जवळच्या खेळाडूंसाठी शुभेच्छा येत असतात. आणि आजच्या दिवसामध्ये आपण हा पाहताय, आजच्या दिवसातील दुसरा सामना अद्वैत 11 दादरच्या अगेन्स्ट लक्ष्मी वीर भैरव वरेडी. चला बॅट्समन रेडी राहायचा. यस, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जशी डावाला होईल सुरुवात, आवाजात करूया बदल. मायक्रोफोनवर जोडले जातील आमचे सिनियर समालोचक ज्युनियर सिद्धूपाजी, अर्थातच अमितजी म्हात्रे सर. धन्यवाद.
खरं तर आज 2 जानेवारी नुकताच आपण मुख्य व्यासपीठावर सन्मान पाहिला नितेशजी पाटील यांचा महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे व्यक्तिमत्व. परंतु आज महाराष्ट्र पोलीस दलाचं खरं तर वर्धापन दिन आहे. सदरक्षणाय खल निग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसाचं ब्रीद वाक्य. या वाक्याचा अर्थ काय तर आम्ही गुगलवर सर्च केला होता की दुर्जनांचा नायनाट करून सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी सातत्याने तत्पर असणारं एकमेव खातं अर्थातच महाराष्ट्र पोलीस दल. कारण कोविड योद्धे म्हणून खरं तर ज्यांना संबोधलं जातं. कारण कोविडच्या काळामध्ये आपण घरामध्ये बसलो होतो परंतु ते सर्व आपली सुरक्षा करण्यासाठी कोविडच्या काळामध्ये अगदी रोडवर उभे होते आणि संपूर्ण कामकाज पाहत होते. कर्फ्यू लागला होता. कर्फ्यूच्या वेळेस बरीचशी मोठी भूमिका त्यांच्या माध्यमातून आज खरं तर महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन आहे. खरं तर अमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5च्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाला त्रिवार मानाचा मुजरा आमच्या वतीनं अभिवादन स्वीकार करा. नितेशजी पाटील खरं तर इथे उपस्थित आहेत. प्रत्येक सणाला महाराष्ट्र पोलीस सदैव तत्पर या मातृभूमीच्या संरक्षणाला. असं म्हटलं जातं सण साजरा होतोय गर्दीतला कारण देव माणूस उभा आहे वर्दीतला. आणि खरं तर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे नितेश पाटील आज आपल्या मुख्य व्यासपीठावर आहेत. जाऊयात मॅचकडे. जशी डावाला होईल सुरुवात ऐकूयात आवाज अमितजी म्हात्रे सरांचा. यस धन्यवाद. तर बघा इकडे सुशांत मोकल यांची जर विकेट कोणी घेतली तर त्यांचे स्पॉन्सर जे आहेत लक्ष्मीवीर भैरव व्हरायटी संघाचे स्पॉन्सर त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे सुशांत मोकलच्या विकेटसाठी. शुक्रिया अविनाश और धन्यवाद अक्षय पाटिल सर. लेके चलते इस मैच के उत्तरार्ध के लिए हम जुड़ चुके. एक छोटा सा टारगेट मेरे हिसाब से लग रहा है 1996 की बात थी. वेस्ट इंडीज बनाम केनिया के बीच टक्कर चल रही थी और वेस्ट इंडीज ने केनिया को 166 रनों पे ऑल आउट कर दिया था और वेस्ट इंडीज को लग रहा था कि ये आसानी से हम रन इकट्ठा करेंगे. लेकिन केनिया की बेहतरीन गेंदबाजी चलने के तौर के ऊपर 93 रनों पे उन्हें ऑल आउट कर दिया था. उससे पहले एक दौरे के ऊपर देखिए मॉरिस ओडुम्बे ब्रायन लारा के साहब के पास चले गए थे एक ऑटोग्राफ मांगने के लिए. तो ब्रायन लारा साहब जी ने कह दिया था मेरे पास टाइम नहीं है. और उसके बाद केनिया ने परास्त करने के बाद वर्ल्ड कप में और ओडुम्बे खुद चले गए और ब्रायन लारा जी को कह दिया था जब मैंने ऑटोग्राफ मांगी थी तब आपने कह दिया था मेरे पास टाइम नहीं. अब मेरे पास टाइम है, आप ऑटोग्राफ ले सकते हैं. धीमा गति का स्कोर है, मजा आएगा. लेकिन सुशांत मोकल कप्तान और उनके साथीदार मिलिंद ठाकुर. गेंदबाज अनिल पाटिल तैयार है गेंदबाजी का बागडोर संभालने के लिए. सुशांत मोकल रायगढ़ भूषण पुरस्कार सम्मानित जिन्हें यह सम्मान मिला है उनके लिए पहली गेंद. यस बल्ले का किनारा लग चुका है अंदरूनी लेकिन पीछे प्रोडक्शन है. जरूर सिंगल मिलेगा और पहला रन इस बार देखा जाए सुशांत मोकल के खाते में आया और पहले रन के साथ अद्भुत 11 दादर टीम का भी खाता ओपन स्कोर है 1. पहला रन बहुत ही महत्वपूर्ण होता है. जिंदगी की पहली चीजें चाहे आपका पहला प्यार हो या पहला दोस्त हो या पहला क्लास हो वो आपके लिए हमेशा सर्वश्रेष्ठ होता है. उस तरह से रनों का सिलसिला जारी हुआ. सुशांत मोकल और साजन कोहली के बीच टक्कर चल रही है. जरूर एक पहला मुकाबला एससी कंस्ट्रक्शन हमरापुर टीम ने जीता है राज मात्रे की टीम ने. लेकिन ये पहला मैंडेटरी पावर प्ले 2 खिलाड़ी गज के बाहर है. एक खिलाड़ी डीप कवर के ऊपर तैनात है और एक खिलाड़ी यहाँ लॉन्ग ऑफ के ऊपर तैनात जरूर कर दिया था. लेकिन इस प्रकार याद देखा जाए तो फील्डिंग में परिवर्तन हो रहा है क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर आया दाया बाया कॉम्बिनेशन है. एक डीप मिड विकेट है और एक लॉन्ग ऑन है. बाकी खिलाड़ी दायरे के अंदर है. विकेट कीपर इस बार देखा जाए थोड़ी सी फील्डिंग में परिवर्तन जरूर कर रहे हैं. रोशन है विकेट कीपर और एक बार फिर से खूबसूरती के साथ इस खेला हुआ शॉट को लेकिन सिंगल जरूर मिलेगा. और ऑन साइड के ऊपर इस गेंद को जरूर धकेला था लेकिन एक सिंगल के साथ दोनों बल्लेबाजों ने अब अपना खाता ओपन किया. स्कोर 2. हमरापुर प्रीमियर लीग का ये आयोजन नियोजन सम्माननीय अध्यक्ष वैभव जी ठाकुर, उपाध्यक्ष सतीश जी मात्रे, उनके सचिव, उनके खजिनदार, उनके सभी सदस्यों का मैं तहे दिल से स्वागत करता हूं कि आपकी एकजुटी के तौर के ऊपर इस बार 5वां साल सक्सेसफुल साबित हो रहे. सुशांत मोकल तैयार है खेलने के लिए. ये पेन तालुका की रन मशीन है और एक बार फिर से वहां गली में गेंद चली गई है. फील्डर तैनात जरूर है. रन कोई मिलेगा नहीं है. ऑफ स्टंप बॉल जरूर फेंका था लेकिन बल्ले का जरूर उन्होंने फेस खोल दिया था. लेकिन जब तक दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है कोई रन नहीं मिलेगा सुशांत मोकल को. पहला पावर प्ले 3 गेंदें खत्म और 3 गेंदों का खेल शेष है. अनिल पाटिल
गेंदबाजी की बॉर्डर संभाल रहे उर्नोली के सुपुत्र है और तमाम दर्शकों की भीड़ इस बार देखा जाए जय गिरोबा जोहा के मैदान के ऊपर। और विकेट सुशांत कवर ड्राइव जरूर खेला था लेकिन शॉट एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात थे। बेहतरीन इस बार देखा जाए ऑफ साइड विराट कोहली की याद दिलाई और 1980 के दशक में जा सकता तो दिलीप वेंगसकर साहब का यह कवर ड्राइव काफी फेमस था। लेकिन इस प्रकार खिलाड़ी तैनात थे शॉट एक्स्ट्रा के ऊपर, रन कोई मिलेगा नहीं। टीम का स्कोर है 2 बगैर नुकसान। पांचवी डिलीवरी अनिल ने पूरी तरह से इस बार देखा सुशांत मोकल को रोका है। एक बार फिर से इस बार गैप में गेंद जरूर है लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं। सुशांत मोकल एक के सिंगल के साथ पहुंच चुके हैं 2 के घर में। सुशांत जानते कि अनिल एक स्टैंडर्डमैन गेंदबाज है, ये ओवर हमें संभाल के खेलना है। इस ओवर में ज्यादा इस बार जोखिम उठाना नहीं चाहिए। इस हालात से बल्लेबाजी चल रही है। आखिरी गेंद शेष हिमायत के बल्लेबाज मिलिंद ठाकुर दादर गांव के सुपुत्र हैं क्योंकि ये दादर की टीम है, अद्भुत 11 दादर टीम और लक्ष्मीवीर भैरव वरेडी के बीच टक्कर चल रही। टीम का स्कोर 3 और अंतिम बॉल शेष इस फर्स्ट ओवर की। और इस बार अक्रॉस लाइन से खेलने के गुड बॉलिंग अनिल। पहला ओवर काफी टाइट साबित हो चुका है। इस ओवर में अनिल ने बल्लेबाजों को मौका नहीं दिया है। इस ओवर में रन बन चुके 3, सुशांत खेले 2 पे, मिलिंद ठाकुर खेले 1 पे। पहला ओवर खत्म हो चुका है। आने वाले मेरे हिसाब से 24 गेंदें शेष है और जीतने के लिए 41 रनों की जरूरत है। चलते सुनते एक सुमधुर संगीत। खरं तर मयूर बॅटिंग करतोय आणि मयूरसाठी पारितोषिक आलंय 3 बॉल 3 सिक्सला 2000 आणि 3 बॉल 3 चौकारांना सुद्धा 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। संपूर्ण गोलवा गँगकडून मयूर ठाकूरसाठी हे पारितोषिक आहे। मयूर जेव्हा स्ट्राईक लाईल त्यावेळेस त्याच्यासाठी सुवर्ण संधी असेल। और इस बार अनिल का ये पहला ओवर बहुत ही बढ़िया साबित हुआ। ये उर्नोली के सुपुत्र बहुत बार उन्होंने टेनिस क्रिकेट में अपना जलवा बिखेरा है लेकिन सुशांत मोकल ने इस ओवर को आराम के साथ खेला है। 44 का मेरे हिसाब से पीछा करना है। ये तो 3 रन बोर्ड के ऊपर आ चुके हैं। आने वाले 24 गेंदे और टीम को जीतने के लिए 41 यानी कि 41 रनों की जरूरत है। तो नए गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर आ रहे हैं जानू कोहली। महेश कोहली यांच्याकडून जानू यांनी जर सुशांतची विकेट घेतली तर टोटल 2000 रुपयाचा पारितोषिक है। सुशांत को जाले में फंसाने के लिए ये तो इस बार देखा जानू को लाया है और जो टीम के मालिक है उनकी तरफ से इस बार देखा 1000 रुपए का इनाम है। टोटल 3000 रुपए का इनाम सुशांत मोकल की विकेट लेने के लिए। मोकल इस बार देखा जाए ड्राइव किया है खूबसूरती के साथ और लेकिन सामने मारा हुआ शॉट दूसरे के पलट की कोशिश करे, खतरा बन सकता है क्या? और इसी के साथ बल्लेबाज एक बार फिर से पहुंच गए पपिन किस के अंदर। गुड रनिंग बिटवीन द विकेट। अगर बॉलर इन पे इस बार देखा जाए थ्रो करते तो करीबी मामला होता लेकिन पहला रन तेज गति के साथ लिया, दूसरा रन पूरा कर दिया और 2 रनों के साथ देखा जाए तो अद्भुत 11 दादर टीम का स्कोर पहुंचा है 5 के घर में पंजाब बोर्ड के ऊपर। दूसरा मैंडेटरी पावर पे चल रहा है। 3 खिलाड़ी गज के बाहर है। तमाशाई के बीच भरा हुआ है खचाखच मैदान। देखिए क्रिकेट का महासंग्राम चल रहा है। अमरापुर विभाग प्रीमियर लीग 2025-26 और शानदार तरीके से इस बार कैच हिट, स्कोर, बड़ी मछली जाल में 440 रन का झटका। अद्भुत दादर टीम के सर सेनापति कैप्टन सुशांत मोकल बैक टू द डगआउट जी। चला कॅमेरामन विनंती असेल आपण जरा डगआउट कडे सुद्धा कॅमेरा फिरवा। वरेडी संघाचा खेमा फार खुश आहे सुशांत मोकलचा विकेट आला। देखिए अविनाश एक बात आपको बताता हूं, अभी तो आप नए आए हैं लेकिन पिछले कई सालों में अगर पीछे जा सकता हूं ना तो ये वरेडी कोहली बांधवा का जो प्रेम सुशांत मोकल के ऊपर था, ये सुशांत मोकल के लिए वो दीवाने बनते थे और पूरी तरह से उनके ऊपर वो बख्शिश में लगा देते थे। लेकिन आज उल्टा हो गया है क्योंकि वो गांव के अपोजिट है तो फिलहाल उनको पकड़ने के लिए 3000 रुपए का इनाम इस बार लगा दिया है ये वरेडी के इस बार स्पॉन्सर और जो अभी ये नवनाथ जी। तो इस बार देखा जाए तो यहाँ 3000 रुपए ये लगे
ये है ना कि तुम अपोजिट खेल रहे, तो इस बार देखा जाए अपोजिट काम चल रहा है। सुशांत मोगल बैक टू लगआउट, एक बड़ी मछली जाल में फंस गई है। 440 ओल्ड का झटका अद्भुत इलेवन टीम को, लेकिन जानू कोहली आए क्या, उन्होंने सुशांत मोगल को चलता का डीप मिड विकेट के क्षेत्र में जो खिलाड़ी तैनात थे उन्होंने इस कैच को लपका। अजय मात्री, ओ क्या, नहीं नहीं फुकट की अपील चल रही, इसमें क्या अपील में देखिए जोश है लेकिन विश्वास कम है। अपील की जगह जब अपील की याद आती है ना, तो मुझे कपिल देव साहब, वसीम अकरम की जी की याद आती है। उनकी अपील में इतना विश्वास था ना कि अंपायर की उंगली खड़ी हो जाती थी। जोश नहीं था, अपील में विश्वास था। विश्वास चाहिए, क्योंकि जिस पेड़ की डाली के ऊपर जो पक्षी बैठता है ना, उसका विश्वास उस पेड़ की डाली के ऊपर नहीं, उसका विश्वास अपने पंखों के ऊपर होता है। जानू हैंडीकैप है, लेकिन एक बार फिर से कॉर्नर के ऊपर, और इस बार लॉन्ग ऑन खिलाड़ी फंबल हुए जरूर। 2 रन इकट्ठा किए हैं अजय ने। 2 रनों के साथ लगभग देखा खाता ओपन किया। टीम का स्कोर है 7 के घर में। अद्भुत तीरंदाजर टीम के सर सेनापति सुशांत मोगल मैदान से बाहर गया, दबाव आया हुआ है, अंडर प्रेशर आया है, लेकिन क्या अंडर प्रेशर को दूर करेंगे? धीमा गति का स्कोर है, कांटा छोटा होता है तभी ज्यादा अंदर चुभता है, तो देखना पड़ेगा किसमें कितना दम है। लेकिन यहां तो जानू ने विकेट निकाला है, लेकिन 7 पे स्कोर। 5वीं डिलीवरी, और इस बीच ये दिशाइन भटकी गई ने। लेग स्टंप के बाद अंपायर हिरन भोसले जी ने इशारा दिया कि मुझे भूख लगी हुई है। आयोजकर्ताओं को विनती है कि भोजन का बंदोबस्त किया जाए, क्योंकि पेट से ही पता चल जाता है। लेकिन इस बार देखा जाए ये वाइड आ चुका है, और अतिरिक्त रनों के साथ अद्भुत तीरंदाजर टीम का स्कोर आगे जा रहा है 8 के घर में। 5वां साल पूरी तरह से इस जय गिरोवा जोहा के मैदान के ऊपर इस हमरापुर प्रीमियर लीग का काफी जलवा चल रहा है। सिकंदरा कसी हुई इस बार देखा जाए प्रीमियर लीग, और 24 कैरेट का असली सोने का नियोजन किया हुआ है। लेकिन देखना पड़ेगा अंतिम बॉल का समाचार क्या होगा। भले का अंदरूनी किनारा, रन कोई मिलेगा नहीं है, और इसी प्रकार लगभग देखा जाए गेंद डॉट चली गई। अभी तक अंतिम बॉल शेष है, लास्ट डिलीवरी शेष है। जानू कोहली जिन्होंने शानदार नेतृत्व किया है, लेकिन अंतिम बॉल शेष है, लास्ट डिलीवरी शेष है। इसके ऊपर कितने रन आएंगे? अजय मात्र व्यक्तिगत 2 पे खेल रहे, 3 गेंदों का सामना। 6 रन, व्हाट्स अ बिग हिट, लंबा बिग हिट आखिरी गेंद के ऊपर मिड विकेट के कंट्री में। इट्स यू 6। खरं तर आता षटकार जरूर आला, परंतु नेक्स्ट ओव्हरमध्ये बॉलरसाठी सुवर्ण संधी असेल वरेडी संघाच्या गोलंदाजांसाठी. प्रशांत चंद्रकांत पाटील साहेब खरं तर दीपक फर्टिलायझरमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ते सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज झाले वरेडी संघाच्या गोलंदाजांसाठी. धन्यवाद. लक्ष्मीवीर भैरव वरेडी टीम ने 43 रन इकट्ठा किया। 44 का पीछा करने उतरे हुए अद्भुत तीरंदाजर टीम के सलामी बैट्समैन सुशांत मोगल जल्दी वापस चले गए। लेकिन ये देखिए हमारे इस बार देखा 2 बच्चे देखिए जो वरेडी के टीम के सपोर्टर है, वो इस बार देखा जाए उनका ये फ्लैग लेके मौजूद है। देखिए हिला के कह रहे हैं कि हम सपोर्टर है, और पूरी तरह से उनका भी हम स्वागत करें। लेकिन आने वाले 18 बॉल शेष है, और जीतने के लिए रन चाहिए 30, यानी कि प्रत्येक ओवर के पीछे 10 का रिक्वायर्ड रन रेट है। हमारे हमरापुर विभाग प्रीमियर लीग के सर्वे सर्वा हमारे आधार स्तंभ सम्माननीय वैकुंठ शेठ पाटिल साहब, उनके नेतृत्व में हमेशा ये बढ़िया आयोजन हो जाता है। लेकिन एक साल अगर ये नाइट का भी आयोजन कर सकते तो बढ़िया हो जाएगा। डे नाइट का फॉर्मेट रख सकते हैं तो जरूर रखेंगे, क्योंकि थोड़ा पैसे की तंगी भी चल रही है आजकल। लेकिन इस बार देखा जाए तो मुझे ये लग रहा है कि ये टूर्नामेंट जल्दी खत्म होने के बाद हमारे बाल गुड्डू सुदर्शन मोगल ने कह दिया कि इसी मैदान के ऊपर रजनी का आयोजन हो जाएगा, और वो भी तंदुरुस्ती के साथ। कि गए साल इसी मैदान के ऊपर पहला मान गावदेवी जोहर टीम ने हासिल किया था, लेकिन इस बार इसी मैदान के ऊपर उन्होंने कह दिया है कि अभी भी मुझसे मैंने बातचीत की है, तो उन्होंने कह दिया कि जरूर रखेंगे, और वो फरवरी के एंड तक या मार्च के पहले हफ्ते में जरूर आ जाएगी, लेकिन जरूर आएगी।
और हवा में जरूर खेल रहा है, एक्स्ट्रा गोल के ऊपर इनसाइड आउट शॉट और इसी भी थ्रू द कवर चौका मिलेगा जरूर। और बाउंड्री के साथ इस बार देखा जाए अनिल के ऊपर हमला किया और स्कोर आगे गया है 18। तो इसी बीच इस मैच को देख रहे एक जबरदस्त खूंखार और विस्फोटक बल्लेबाज खारसापोली के और अच्छे कलाकार जो पेंटर है हमारे पिंटिया भाई, जिन्होंने इन्होंने ढेर सारी शुभकामना दी इस टूर्नामेंट का प्रीमियर लीग के लिए। तो पिंटिया आपका भी हार्दिक स्वागत है, लेकिन चौके के साथ गेंदबाज का स्वागत। एक बार फिर से इस बार यहाँ नीचे डाली हुई गेंद जरूर है, लेकिन गेंद इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर चली गई। बाहर के बल्लेबाज की मिलिंद ठाकुर जो व्यक्तिगत पहुंचे 7 पे और यहाँ हम देख सकते हैं 6 पे पहुंचे और अद्वैत 11 दादर टीम का स्कोर 79 पे स्कोर जा चुका, 19 पे स्कोर जा चुका, माफ कीजिए। तो इस प्रकार दादर गांव भी क्रिकेट की पंडरी है, वरडी गांव क्रिकेट की पंडरी है। आज खेलने वाले सभी टीमें जो है वो दिग्गज है, कोई कमजोर नहीं है। हमारा विभाग प्रीमियर लीग में खेल रहे हैं, लेकिन आने वाले मेरे हिसाब से यहां देखा जाए तो 16 गेंदे शेष और रन चाहिए। 25 16 25 सामना करेंगे अजय मात्री। ये उड़ा, ये चल गई उड़न खड़ोले पे, इट्स अ बिग बिग छरन। जिस अनिल ने पहले ओवर में जो गेंदबाजी की थी काफी कड़क की थी, लेकिन इस बार उन्होंने ये गेंद उनके इलाके में फेंकी, यानी कि ओवर पिच डिलीवरी थी। जैसे उसके रडार में आई उन्होंने गेंद का पर्दाफाश किया और सीधा भेज दिया हवाई यात्रा पे, छक्के के साथ स्कोर 25 यानी कि 25। तो फुल टॉस देगा तो मारने खाएगा तो करेगा क्या? तो ऐसी गेंद दे रहे हैं जैसे वो आराम के साथ मारेगा रफाटा। आ गए ना गेंद 6 रन के लिए बाहर। एक बात सिंपल है, जब गोटे आउट हुआ तो वरेडी के सभी खिलाड़ी और उनके दर्शक जो है वो नाच रहे थे। अब भी अजय मार रहा है और वरेडी का खेमा शांत है। और ये कैच पकड़ो, छोड़ो मत। और ये देखिए अजय मैदान से वापस आ रहे, लगातार उन्होंने 3 छक्के ठोके। अजय ने एक बहुमूल्य 20 रनों की पारी खेली, वन डाउन बैट्समैन विराट कोहली स्टाइल से। मुझे लग रहा है कि यहाँ 3 ओवर खत्म होने के लिए इस ओवर की एक गेंद शेष है, अभी तक अंतिम बॉल शेष है, फिर पानी का गाड़ी को अंदर चली गई। नरेश महाराज जो वरेडी के जो क्रिकेट के परम भक्त है, वो बंबई से मैच को देख रहे हैं और उन्होंने कह दिया कि बॉलर शॉर्ट बॉल क्यों डाल रहे हैं। अगर इस तरह से गेंदबाजी हो सकते हैं तो पूरी तरह से उन्हें भी बुरा लगा है, क्योंकि वरेडी टीम को मार पड़ चुकी है। तो महाराज आपका भी हार्दिक हार्दिक हम स्वागत कर रहे हैं। लेकिन जहां इस ओवर में 2 छक्के आए और जब अजय को जरूर चलता कर दिया मैदान से अनिल ने बाहर, लेकिन नए बल्लेबाज रोशन मोकल आए। लेकिन सर सेनापति सुशांत मोकल बाहर जाने के बाद इन बल्लेबाजों ने अच्छी तरह से बल्लेबाजी की, अपने टीम का हौसला ऊपर लेके गए। लेकिन अभी मुझे लगता है कभी जीतने के लिए रन चाहिए इस बार देखा जाए।
13 गेंदे और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। देखिए ये गाड़ी जो है वो मुझे लगता है प्रीमियर लीग में ही आती है, बाकी साल में कभी आती नहीं है, क्योंकि इंपॉर्टेंट है, जो मुझे लगता है कि प्रीमियर लीग के लिए खास रखी हुई है। हाँ बिल्कुल, देखिए रवि मात्रे ने इस गाड़ी को बाउंड्री के बाहर लाया है। और बाबू दादा आपका भी हार्दिक स्वागत, जो चेतना तामरचेट टीम के एक जबरदस्त धुरंधर खिलाड़ी आज पूरी तरह से अपना व्यवसाय कर रहे हैं, उनका भी हार्दिक स्वागत। ये लॉफ किया गेंद को एक बार फिर से हवा में, कवर के ऊपर शॉट खेला है, दूसरे के लिए पलटने की कोशिश करे, खतरा बनेगा, खतरा बनेगा, अपने ही पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारी। अब पछताई हो तो क्या, जब चिड़िया चुग गई खेत। विकेट नंबर 3 इज गॉन डीजे। और मिडल ऑर्डर के बल्लेबाज ये दूसरा रन आत्मघाती साबित हुआ। रोशन भी एक्चुअली लगाओ जा रहे हैं और टीम का टोटल स्कोर देखा जाए तो 32, लॉस ऑफ 3 विकेट। अब तो जीतने के लिए 12 बॉल में 12 रनों की जरूरत है। क्या वरेडी टीम के कौन से ऐसे गेंदबाज है, देखिए पहले ओवर में 3 रन खर्च किए थे अनिल ने। जानू का खुद का पहला टीम का दूसरा ओवर हुआ 11 आए, उन्होंने सुशांत मोकर को चलता कर दिया। उसके बाद अनिल खुद आए तो अनिल ने बहुत मार खाया है, क्योंकि इस ओवर में उन्होंने 18 रन खर्च किए। ये ओवर एक जबरदस्त फायदे वाला ओवर अद्भुत 11 दादर टीम को साबित हुआ, और ये नुकसानदायक ओवर लक्ष्मी वीर भैरव वरेडी टीम को साबित हुआ। बत्तीस और जीतने के लिए रन चाहिए अभी 12 में 12 चेंडू आणि 12 धावांची गरज। एक तो मुझे लगता है किमया एंड दुर्वासपुर वरेडी टीम पहला मुकाबला हार गई है, और यस कंस्ट्रक्शन हमरापुर टीम ने मुकाबला जीता है। और ये गेंद इस बार लाइन के अंदर से चली गई है, क्योंकि ऐसा नहीं कि आप गेंद को छोड़ेंगे और आपको लगेगा कि ये बाहर चली गई, लेकिन सबसे नजदीक से मैच कौन देख रहे, अंपायर देख रहे। यस क्या यस पोलीस सन्माननीय विनेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या, आणि त्यांचं आगमन होते। ये बाहर जाएगी गेंद, ज्यादा ही गई है, खराब गेंद रोहित पाटिल की। और अतिरिक्त रनों के साथ स्कोर जा रहा है 33 के घर में 33। अभी तक 5 गेंदें शेष इस ओवर की है, 11 रनों की जरूरत है आने वाले 11 बॉल में। एक बार फिर से ऑन साइड के ऊपर खेला है अलोंग द ग्राउंड, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी ने खतरा बनेगा, लेकिन थ्रो नहीं आ रहा जल्दी, क्योंकि दूसरे टप्पे के साथ गेंद विकेट कीपर के पास चली आई, लेकिन तब तक बल्लेबाज अपने घर के अंदर इनके पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे हैं। और 2 रनों के साथ देखा जाए तो टीम का स्कोर आगे बढ़ता है 35। मिलिंद ठाकुर एक साइड से मैदान के अंदर डटे हुए बाहर के बल्लेबाज है, और अपने टीम के लिए शानदार एफर्ट दे रहे हैं। कई मिल रहे हो उसके ऊपर पुल शॉट भी मार रहे, शॉर्ट गेंद को ऊपर उन्हें मुझे लगता है कि अजय मात्र ने शानदार बल्लेबाजी की, शॉर्ट ऑफ लेन डाली थी, लेकिन इस बार गेंद ऑन साइड के ऊपर जरूर एक सिंगल मिलेगा, और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 36। 9 बॉल में जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। मैंने शुरू में कहा था धीमा गति का स्कोर को आप कभी कमजोर मत समझो, और धीमा गति के स्कोर के ऊपर कई मैचेस कई ऐसे रपेंटक बन चुके कि क्रिकेट के इतिहास के पन्नों में उनके उस जीत का अभी तक इस बार देखा जाए नाम लिखा गया है। ऐसे मैचेस हमने कई बार देखे हुए हैं। बॉल को देखो और मारो, गुडलैंड स्पॉट के ऊपर एक गेंद थी और अच्छी डिलीवरी देखने को मिल चुकी है। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, डॉट गेंद की समाप्ति।
आने वाले मेरे हिसाब से लगभग देखा जाए तो 8 गेंदों में 8 रनों की जरूरत है। 8 ला 8। अद्भुत 11 दादर टीम को जीतने के लिए 8 बॉल में 8 रन चाहिए। विकेट उखाड़ना पड़ेगा। 3 तो विकेट गॉन हो चुके हैं, लेकिन रोहन पाटिल जो 0 पे खेल रही, इस बार टप्पा पीछे जरूर रखा, हवा में जरूर, इट्स गॉन। इट्स अ गुड कैच, वेरी नाइस कैच, अद्भुत कैच देखने को मिल चुके मिड विकेट के क्षेत्र में। विकेट नंबर 14 गॉन। मिस्टर रोहन बैक टू द डगआउट। डीजे तो टोटल स्कोर 36 स्कोर हो चुका, माफ कीजिए। शानदार तरीके से हमारे विधायक साहब माननीय रविशेठ पाटिल साहब इनके नेतृत्व में हमारे सर्वा वैकुंठ पाटिल साहब ने इस बार देखा जाए ली हुई मेहनत इस मैदान के लिए, और उनके ही मार्गदर्शन के तौर के ऊपर मैदान पूरा सुसज्जित हो चुका है। उसके बाद इस मैदान के हम अगर जहां कवर के ऊपर लेके फाइन लेग के ऊपर नजर डाल सकते क्षेत्र में, तो एरिया बहुत खतरनाक थी, क्योंकि यहाँ कोई खिलाड़ी दौड़ के जा सकता है तो मुझे लगता है कि बड़ी दिक्कत पैदा होने वाली थी। लेकिन हमारे पेन तालुका भाजपा के उपाध्यक्ष सम्मान्य नितिन दादा मोकल और शंकर दादा मोकल, इन्होंने इस बार देखा पूरा वो कंपाउंड का काम किया, उसके ऊपर जाली उन्होंने रखी, और पूरी तरह से इस बार देखा जाए खिलाड़ी को कोई चोट नहीं लगनी चाहिए, ये डेंजर एरिया थी, उसको उन्होंने पूरी तरह से इस बार खत्म किया। तो उन दोनों का भी हम हार्दिक स्वागत कर रहे हैं। तो फिलहाल 7 गेंदे और जीतने के लिए 8 रन। कुणाल, और एक बार फिर से इस बार हवा में जरूर सामने मारा हुआ शॉट है, लेकिन डाउन द ग्राउंड गेंद चली गई। एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भागने की कोशिश करे, ये क्या फील्डिंग चल रही है, ऐसे नहीं। इस हालत में स्टैंडर्ड मैन फील्डिंग बहुत इंपॉर्टेंट बात है, मगर एक सिंगल के साथ ये ओवर हुआ खत्म। इस ओवर में मेरे हिसाब से जो रन आ चुके हैं लगभग देखा जाए तो 5। आने वाली 6 गेंदे शेष और जीतने के लिए रन चाहिए 7। 6 ला 7। थँक्यू। चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी इन्व्हाइट करतो। विनर वर्सेस विनर ही लढत असेल तर SC कन्स्ट्रक्शन अमरापूरचे संघनायक राज म्हात्रे आपण इथे उपस्थित राहा, आणि चालू सामन्यातला विजेता संघ त्वरित मॅच जशी संपेल त्वरित आपण टॉस कव्हर करणार आहोत। देखिए एक हीरो कप था, सभी को याद होगा हीरो कप। मोहम्मद अजहरुद्दीन साहब कप्तान थे। सेमीफाइनल का मुकाबला था, दक्षिण अफ्रीका टीम हमारे साथ खेल रही थी। आखिरी 6 बॉल जीतने के लिए 6 रनों की जरूरत थी। कप्तान अजहरुद्दीन साहब को प्रश्न पड़ चुका था कि गेंदबाजी कौन करेगा। ऐसे हालात में सचिन तेंदुलकर साहब जी ने आवाज दिया कि अजू मैं गेंदबाजी कर सकता हूं। अजहरुद्दीन साहब जी ने गेंद तेंदुलकर साहब के पास दी और उन्होंने ऐसी गेंदबाजी की कि हिंदुस्तान ने वो मुकाबला 2 रनों से जीता। 6 बॉल 6 चाहिए, अभी 6 बॉल में जीतने के लिए 7 रन चाहिए, लेकिन गेंदबाज है यहाँ लक्ष्मी वीर भैरव रेड्डी टीम के, रेड्डी के सुपुत्र खुद आए बल्लाल पाटिल, लेकिन बल्लाल के सामने इस बार देखा जाए स्ट्राइक के ऊपर खेल रहे कुणाल पाटिल, कड़वे के सुपुत्र है। 6 बॉल में 7 चाहिए, कंपलसरी चेसिंग है ना, तो कंपलसरी चेसिंग के ध्यान में रखिए, यानी कि 7 रन आपको इकट्ठा करना ही। एक कड़ा मुकाबला है, रोंगटे खड़े करने वाला मुकाबला है। धीमा गति के स्कोर में देखिए क्या मैच स्थिति में आई है। बाएं हाथ के गेंदबाज इस बार देखा जाए एक्स्ट्रा कवर के ऊपर खेला बचा, अनिल गेंद के पीछे दौड़ रहा है। दूसरे रन की तैयारी है, थ्रो इधर करना चाहिए था, यहां नहीं भैया, जहां दिल्ली दूर है वहां जाने की जरूरत नहीं है, गली कहां ये ढूंढना चाहिए। अगर बॉल रेन पे आप नजदीक थे, अगर थ्रो करते तो मामला भी बन जाता था, लेकिन यहां मिले 2 रन। अद्भुत दादा टीम का स्कोर आगे बढ़ता है 39। आने वाले 5 बॉल में 5 रन, बॉल टू बॉल रन आई। शानदार जानदार ये प्रीमियर लीग HPL हमरापुर प्रीमियर लीग का ये जबरदस्त इस बार देखा जाए शुभारंभ आप सभी लोग देख रहे हैं। आज का तीसरा दिन ही फुल टॉस थी इस बार देखा जाए
ये बड़ा मौका था, मुझे लगता है कनेक्शन मजबूती का होता तो गेंद की धज्जियां ही उड़ जाती, लेकिन मौका नहीं मिला। ऐसी गेंद आई थी भैया, मुझे तो ये लग रहा है कि आर पार ही हो जाएगी गेंद, लेकिन नहीं, इस गेंद ने चकमा दिया बल्लेबाज को। फुल टॉस के ऊपर फुल टोल वसूल नहीं हुआ है, चकमा दिया। आने वाले 4 बॉल में रन चाहिए 5। अद्भुत विलन दादर बनाम लक्ष्मी वीर भैरव वैरायटी के बीच टक्कर चल रहे, तमाम दर्शकों की निगाहें मैदान के ऊपर। और इस बार ये व्हाइट बॉल घोषित अंपायर ने किया है। ऑफ स्टंप के ज्यादा ही बार गेंद चली गई है, खराब गेंद, अंपायर कोहली साहब की तरफ से इशारा। 4 गेंदे और जीतने के लिए 4 रनों की जरूरत है। संघर्षपूर्ण मैच चाहिए। सुशांत मुकुल जल्दी आउट होने के बाद पारी को संभाला था या अजय म्हात्रे ने, लेकिन अभी भी मिलिंद ठाकुर डटे हुए मैदान के अंदर। कुणाल पाटिल को इस बार देखा जाए, गेंद ने चकमा दिया, लेकिन अगली गेंद खराब साबित हुई है। आने वाले 4 बॉल में जीतने के लिए 4 रनों की जरूरत है। हवा में जरूर लॉप किया है, पॉइंट के ऊपर कैच मिलना असंभव है, फील्डर नहीं कोई। नो मैंस लैंड में गेंद गिर चुकी है, 2 रन। तीसरे के लिए पलटने जा रहे हैं, इसी के साथ 3रा रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, और चौथे के लिए भागने जा रहे थे, लेकिन थक गए इस बार देखा जाए बल्लेबाज। कुणाल ने 3 रनों के साथ कुणाल पहुंचे इस बार 6 पे, और टीम का टोटल स्कोर देखा जाए तो 43। दोनों टीमों का स्कोर लेवल हो चुका है, लेकिन जीतने के लिए 1 रनों की जरूरत है आने वाले 3 बॉल में अद्भुत इलेवन दादर टीम को। थँक्यू। तर दरम्यान आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेर सामन्याचा आनंद घेतात एक नामांकित क्रीडा पंच अर्थात नंदूदादा पाटील कळवे। मी दादांना विनंती करतोय आपण आदरपूर्वक आमच्या मुख्य अतिथी मंचावर यावं। नंदकुमार पाटील कळवे या विभागातील एक नामांकित पंच मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर खरं तर मॅचचा आनंद घेतात। दादांना विनंती असेल या आपण व्हीआयपी डाईजवर। हेलो, अभी 3 बॉल में 1 रन निकालना कोई मुश्किल नहीं है, मुझे यह लग रहा है, लेकिन खिलाड़ियों ने बल्लेबाजों को घेर लिया है। अभी इनफील्ड के ऊपर से आपको मारना पड़ेगा। 3 बॉल में 1 रन चाहिए। क्या जबरदस्त गेंदबाजी की थी अनिल ने, अनिल का दूसरा ओवर साबित हुआ खराब। उन्होंने 18 रन खर्च किए, उसके बाद रोहित ने कमबैक वाला ओवर फेंका, उसमें 5 रन आए। अभी 6 इस बार देखा जाए, 3 बॉल में 1 रन चाहिए। 3 बॉल एंड 1 रन टू विन। अद्भुत इलेवन दादर टीम विनिंग शॉट खेलेगा, और व्हाइट बॉल, और इसी के साथ ये मुकाबला जीता है। अद्भुत इलेवन दादर टीम ने परास्त कर दिया लक्ष्मी वीर भैरव वैरायटी टीम को। साजन कोहली की टीम को अभी भी मौका है, ऐसा नहीं है, लेकिन अब मुकाबला होगा मैदान के अंदर। अद्भुत इलेवन दादर टीम बनाम एस